अचानक गावी जाण्यासाठी तर निघालो होतो, पण माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर जो गावी जाण्याची खुशी होती ना, ती मी शब्दात नाही सांगू शकत. काय माहिती तिला झोपच येत नव्हती आणि तिची दीदी मस्त झोप काढून उठली होती आणि दोघी मस्त प्रवास एन्जॉय करत होत्या. आम्ही तर जातो कधी-कधी जनरलने, पण तिच्या दीदीचा जनरलचा प्रवास पहिलाच होता. गावी गेलो, पण मला काही शूटच करता आलं नाही, कारण घरचंच लग्न होतं आणि लग्न म्हटलं की कामं आलीच. कसे तरी 3-4 व्हिडिओ शूट केले होते, कारण वेळच नव्हता. आता आम्ही नवरदेवाकडचे, तर आम्ही मस्त नटून-थटून निघालो होतो. पण ही माझी लेक बघा, तिला हा ड्रेस एवढा आवडला होता ना, की बस ती कोणाचा हातच पकडून घेत नव्हती आणि शेवटी पडली. आता असा प्रवास कोणी कोणी केलाय कमेंट करून नक्की सांगा. गावाकडे लग्नाला टेम्पोच असतो. आता प्रत्येकाच्या घरात गाड्या झाल्या आहेत, त्यामुळे असा प्रवास कोणी जास्त करत नाही. पण आज जवळ-जवळ 15 वर्षांनी मी या टेम्पोतून जात होते आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्नाकडून आलो तर शेजारच्या घरी ही मण्यार साप आला होता. आता काही लोकं बोलतात की सापांना सोडून दिलं पाहिजे, पण मला असं वाटतं की यांना मारलेलंच बरं, कारण गावाकडे खूप साप दिसतात. लग्नाकडून थकूनच आलो होतो, पण काय करणार, परत जेवण बनवायला जायचं होतं. इथे माझ्या जाऊबाई आणि मी पापड तळत बसलो होतो. असा होता आजचा दिवस. चला बाय.